आजच्या सुरुवातीलाच गुरुदेवांनी काय सांगितलं? जिथे प्रेम आहे तिथे ज्ञान उपजतंय. जर प्रेम नसेल, आपसातला जिव्हाळा नसेल, तर ज्ञान उपजत नाही. मग ज्ञानासाठी आवश्यक काय आहे? ते म्हणजे प्रेम, आपसातला जिव्हाळा, आपसातलं प्रेम आहे. आणि राजा जनक आणि अष्टावक्र ह्यांच्यामध्ये ते प्रेम उपजलं होतं, है की नाही? आणि त्यामुळं मग अष्टावक्रांनी त्यांना प्रश्न केला की मुक्तीची इच्छा आहे का? मुक्तीची इच्छा असेल तरच ज्ञान जे आहे ते ग्रहण करावं. मग आता मुक्तीची इच्छा कुणाला निर्माण होते? तर ज्यांना बंधनाची अनुभूती आहे, बंधन आहे हे समजलेलं आहे, त्यांना मुक्तीची इच्छा होते. आणि ज्यांना हे माहीत आहे की ज्ञान प्राप्त केल्यानंतर मुक्ती मिळते, त्यांना पण मुक्तीची इच्छा निर्माण होते. मग बाकीचे जे संसारामध्ये पळत आहेत, त्यांची दौड चालू आहे, तर त्यांना बंधनाचा अनुभव येत नाही. त्यांना बंधनाचा अनुभव येत नाही. असे बरेचसे संसारिक आहेत. तर संसारिक तर आहेतच आहेत, पण याच्या व्यतिरिक्त ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे, असे लोक सुद्धा आहेत, है की नाही? आणि जेव्हा आपण त्याग करतो, तर त्यावेळेस सर्व प्रकारचं सुख मिळतं, असं गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जर मुक्तीची इच्छा असेल, तर पहिलं काम काय करायचं? विषयांना विषवत मानायचं. पहिलं काम काय आहे? विषयांना विषवत मानायचं. म्हणजे ते विषय जर आपण त्याच्यामध्येच गुंतून पडलो, तर मग ते विष पिल्यासारखं आहे. विषय कोणते? जे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, ह्याद्वारे जे ज्ञान आपण ग्रहण करतो, ते विषय. आता याचं कारण काय सांगितलंय? की कारण विषयां आपल्या ज्ञानेंद्रियाकडून जे ज्ञान ग्रहण करतो, तर ज्ञानेंद्रियांना एक मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंतच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर ते, म्हणजेच असीम ज्ञानाचा जो अनुभव आहे, तो आपल्याला मिळत नाही, जेव्हा आपण विषयांना पकडून बसतो त्यावेळेस. म्हणून मग काही उदाहरणं दिलेली आहेत की विषयांमध्ये गुंतलेली लोक कसे असतात, ह्याचा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की नाही? इच्छा आहे राजा बनण्याची, आणि नशीब आहे म्हशी चारायचं. तर होईल का? नाही होणार, आहे की नाही? तर त्यासाठी सगळ्यात पहिलं काम सांगितलं की विषयांचा त्याग करा. आता यासाठी आवश्यक काय आहे? तर शरीर आणि मन आणि आपली बुद्धी, अहंकार ह्यांचं संतुलन आवश्यक आहे. संतुलन म्हणजे काय? बॅलन्स. मन आहे, मनानं काही आलं तर शरीराने ते ऐकलं पाहिजे. त्यानंतर आपले जे अंतःकरण चतुष्ट आहेत, त्यांचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन पाहिजे. नाही तर काय होतंय की मनात येते, शरीर नाही ऐकत. त्याचं उदाहरण भुलेमिया, आहे की नाही? मन करतंय भरपूर खायचं, पण शरीर साथ देत नाही. शरीराच्या ह्याला मर्यादा आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन नाही आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं काय आहे? बुद्धी. बुद्धी नकार देते. मनात आहे, पण बुद्धी नकार देते. तर मग अशा वेळेस काय करायचं? तर त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलंय, भाव में चले जाओ.
अब जब भाव में चले जाते हो तो बुद्धि से परे जाते, है की नाही? तर त्यासाठी बुद्धी, मन, अहंकार आणि आपलं शरीर ह्यांचं आपसातलं जे संतुलन आहे, हे संतुलन आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करावं हे सांगितलं. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? योग, साधना, सेवा, सत्संग, म्हणजे दररोज सुदर्शन क्रिया करायची, त्याच्यानंतर दररोज पद्मसाधना करायची, त्यानंतर दररोज प्राणायाम करायचा, त्यानंतर दररोज मेडिटेशन करायचं, आहे की नाही? तर ध्यानामुळं काय होते? ध्यानाचं महत्व सांगत असताना गुरुदेवांनी काय सांगितलं, की ध्यानामुळं ह्या सगळ्यांमधलं संतुलन कायम राहते. आणि ते संतुलन कायम असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होते, अन्यथा होत नाही, आहे की नाही? तर मग आता अष्टावक्र जनकाला काय सांगतात? तर तुला जर मुक्तीची इच्छा आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे विषयांना विषवत मानायचं. आणि त्यानंतर दुसरं काय सांगितलं? क्षमा, आर्जव, सत्य, दया, तोष, हे आपसामध्ये आपल्यामध्ये आलं पाहिजे. मग त्यामध्ये पहिलं काय सांगितलं? क्षमा. क्षमा म्हणजे सहनशीलता. आपल्यामध्ये ती सहनशीलता असली पाहिजे. जर सहनशीलता नसेल तर मुक्तीचा अनुभव येत नाही, ज्ञान प्राप्त होत. तर पहिलं काय आहे? क्षमा म्हणजे सहनशीलता. त्यानंतर आर्जव. आर्जव म्हणजे सहजता. एकदम सहज असलो पाहिजे आपण. नाही तर बऱ्याच वेळेस आपण काय होतंय, की का जिथे आपलेपणाची जाणीव आहे तिथे आपण सहज राहतो, बरोबर आहे ना? करेक्ट आहे ना? आणि जिथे आपलेपणाची जाणीव नाहीये त्या ठिकाणी आपली सहजता आहे ते निघून जाते. तर मग कुठेही असो आपण, कसं असलं पाहिजे? सहज असलं. आणि हे सहजता आपल्यातला जो गुण आहे तो आपल्यामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? ते म्हणजे सुदर्शन क्रिया आणि मेडिटेशन. हे जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये सहजता येते. त्यानंतर दया आहे, तोष आहे. तोष म्हणजे संतोष, समाधान. मला आतापर्यंत जे जे काय मिळालेलं आहे त्याविषयी मी समाधानी असलो पाहिजे. दया, आहे की नाही? सर्वांविषयी जेवढे काय सजीव आहेत, प्राणी मात्र आहेत, निर्जीव आहेत, या पृथ्वीवर जे काय आहेत त्या सगळ्यांविषयी दयाभाव आपल्यामध्ये असला पाहिजे. तो आपला अभिव्यक्त झाला पाहिजे. तर हे तू कर जेव्हा तुला मुक्ती पाहिजे तर. आणि त्यानंतर सांगितलं सत्य. सत्याविषयी अतिशय सुंदर एका वाक्यात सांगितलं, जे काळाला बाधित होत नाही, काळाला अबाधित आहे, ते सत्य. म्हणजे भूतकाळाला त्याची बाधा नाही, वर्तमान काळामध्ये त्याची बाधा नाही, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याची बाधा नाहीये. असं जे काही आहे त्याला आपण काय म्हणतो? सत्य. पण काल होतं, आज नाहीये, आज आहे, उद्या नाहीये, तर ते सत्य होईल का? नाही होणार, है की नाही? आणि आपली सगळ्यात मोठी चूक इथंच होते, की जे असत्य आहे त्याला सत्य मान. आणि हे कशामुळे होईल? आपल्यामधल्या तो आपल्यातला जो विवेक आहे, हा विवेक जेव्हा जागृत असतो त्यावेळेस आपल्याला सत्य काय आहे आणि असत्य काय आहे ह्याची जाणीव व्हायला लागते. आणि मग ज्ञानप्राप्तीचा सगळ्यात पहिला जो मार्ग आहे, जो आपण अनुसरला पाहिजे, तो म्हणजे काय? सत्य. आणि मग आता ह्या सत्याविषयी आपण उद्याच्याला सविस्तरपणे बोलूया असं गुरुदेवांनी आपल्याला शेवटी सांगितलेलं आहे.
है ना? जय गुरुदेव.